तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र वांडर राजू. आज मी आहे युगांडामध्ये आणि युगांडामध्ये जिंजा म्हणून एक सिटी आहे. तिथं मयुगो शुगरचा प्लांट आहे. त्या प्लांटवर आम्ही आलो आहे. हा इथं प्लांट आहे या साईडला. आता आम्ही थोडं आमचे आकाश लाने या साहेबांनी मी आल्यामुळं डायरेक्ट बकऱ्याचं कलम केले. डायरेक्ट बकरंच घेतले. 1 किलो 2 किलो नाही हो, डायरेक्ट बकऱ्याचं कलम असतं. आणि आत्ता बेत चालू आहे आमचा. हे एक छोटंसं हाऊस आहे जे काय म्हणतात नॉनव्हेजसाठी, ज्यांना पार्टी वगैरे करायसाठी इथं सगळं केलं जातं. तेव्हा तुम्हाला बॅक असा एरिया आहे. हा इकडं प्लांट आहे, तिथं ते तुम्हाला चिमणी दिसते, इथं प्लांट आहे. असा एरिया आहे. ह्याला मंडी हाऊस म्हटलं जातं. आणि जो बेत केला आहे आपण तो इथं केला आहे. इथं चूल पेटवली आहे मस्तपैकी. युगांडामध्ये चुलीवरचं मटण चालू आहे. ब्रो से हाय, से हाय. व्हॉट्स युअर नेम? डेनिस. हा डेनिस आहे. यो आत्ता बघा तुम्ही बघताय कसं ब्रो. हां, तो आत्ता खंगळून घेतो सगळं मटण. आणि इथं आपल्यासारखं नाही, इंजेक्शन ताजं असतं, डायरेक्ट कलम. आणि तुम्हाला आमचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व दाखवतो ज्यांनी हे नियोजनचा बत्ता लावला आहे. हे आकाश लाने पाटील, बरोबर. त्यांनी मी आलो ह्या खुशीवर. त्यांनी मस्तपैकी बत्ता, ते स्वतःच कांदा कापाय बसला आहे. बघू शकता, मस्तपैकी कांदा घेतला आहे. किती 6-7 किलो आहे का रे? किती? खरं सांग रे. 4 किलो कांदा घेतलाय. मटण किती आहे ते सांग. मटण 6 किलो आहे आपलं. हे सगळं मटेरियल आहे. हे बघू शकता, इथं सगळं कांदा, लसूण, चटणी, टोमॅटो, कांदा बिंदा, तेल बिल सगळं आहे. मस्तपैकी असा काम करतोय बघा. हे चालली ती वाट काळी टिनी, ती चालली आहे, लई पुढे गेली. मस्तपैकी इथं संध्याकाळी आत्ता 6 वाजलेत. आमचा बेत चालू झाला आहे. डेनिस आपला पळतोय. या डेनिस, यो कंटिन्युअस रनिंग. मस्तपैकी आपलं चाललंय. याला मंडी हाऊस म्हटलं जातं. हे त्याचं घर आहे. त्याचंच घर आहे रे, हे त्याचंच घर आहे. कारखान्याचं आहे का? बरं, कारखान्याचं घर आहे. ह्याला राहायला दिलंय. बरं, डेनिसला राहायला दिलंय. कारखान्याचं घर आहे. मस्तपैकी आता स्पीकर आहे, गाणे बिणे लावायचे. इकडं सगळा ऊस आहे. इकडं सगळा ऊस आहे. आणि आता तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही, ह्या इथं पलीकडंच तलाव आहे जो 4 कंट्रींचा आहे ना रे. हा, 4 कंट्री आहेत. कोणते? केनिया, टांझानिया, नायरोबी आणि युगांडा ह्यांच्यामध्ये त्याच्या तलाव आहे. आता इथं दिसत नाही कारण ऊस खूप मोठा आहे. मला इथं दिसतो पण मोबाईलमध्ये दाखवणं मला कारण उंची खूप आहे, असं आहे. तर आता तुम्हाला बेत शिजताना आणि शिजल्यानंतरचा व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, आपल्या रेसिपी चालू झाली आहे. हे आपले बिहारचे आहेत भगवान सिंग. त्यांनी आपल्याला कसं करायचं ते दाखवतात. 1 मिनट तुम्हाला त्यांचं इंट्रोड्यूस करतो. आपका नाम बताइए. भगवान सिंह, कहाँ से? बिहार से है, सीवान डिस्ट्रिक्ट. हाँ, और आपको ये कितने साल से बनाना आता? इतना बड़ा स्टॉक में. हाँ, ठीक है, लेकिन बनाते हैं हम अपना. अच्छा. हे बिहारी स्टाईल आहे पूर्णपणे. म्हणजे यात आता कांदा, मिरची और क्या है, जीरा और गरम मसाला, खडा गरम मसाला त्याने टाकलाय. आता फ्राय करतोय आपण, तळतोय त्याला मस्तपैकी. हे चालू आहे. ते मटण खात नाहीत, त्यांनी चिकन स्वतःसाठी चालू केले. हे आमचा आकाशला एक झाले की एक काम आहे. आता लसूण आणि काय मिरची चेचायचं काम करतोय. आयुष्यात काय चेचायची वेळ कुठंपर्यंत गेलं ना, आपण अजून मसालेच चेचतोय.
आता ह्यो आचारी पण झाला. हा वेंडरला खुश ठेवायला लागते का? आहे का नाही? जरा इथं प्रतिक्रिया दे बघू तुझी. एवढं कष्ट कशासाठी? एवढं कष्ट कशासाठी? काम संपवण्यासाठी. आधा से ज्यादा हो गया.